नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत व्याकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील आकृती पूर्ण करा। खालील आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला संकल्पना दिली आहे उत्क्रांती पुरावे। तर आपल्याला दोन उत्क्रांतीचे पुरावे लिहून दिले आहे आणि दोन चौकोन रिकामे दिले आहेत। त्या दोन चौकोनामध्ये आपल्याला दुसरे दोन उत्क्रांतीचे पुरावे लिहायचे आहेत। तर पहिले लिहून दिलेले पुरावे आहेत बाह्य रूपिकीय आणि दुसरा पुरावा आहे अवयवातील हाडांच्या रचनेतील साम्य। तर आपल्याला तिसरा आणि चौथा पुरावा लिहायचा आहे। तिसरा उत्क्रांती पुरावा आहे पुराजीवविषयक। तिसरा उत्क्रांती पुरावा आहे पुराजीवविषयक आणि चौथा उत्क्रांतीचा पुरावा आहे भ्रूणविज्ञान विषयक। काय आहे? भ्रूणविज्ञान विषयक। अशा प्रकारे आपल्याला उत्क्रांतीचे पुरावे लिहून आकृती पूर्ण करता येते। दुसरा प्रश्न आहे, पुढील विधाने वाचून त्यांच्या स्मरणार्थ योग्य उदाहरणासहित उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। खाली काही विधाने दिली आहेत, ती आपल्याला योग्य प्रकारे नीट वाचायची आहेत आणि त्याच्या समर्थनार्थ त्याचं उदाहरणे देऊन आपल्याला ते स्पष्ट करायचं आहे। तर यामध्ये पहिलं विधान आहे, मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी सुरुवात झाली। काय आहे प्रश्न? मानवाच्या उत्क्रांतीस सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी सुरुवात झाली। तर या विधानाचं आपल्याला त्याचं समर्थनार्थ एक उदाहरण लिहून आपल्याला उत्तर लिहायचं आहे। तर उत्तर, सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर हिमयुग सुरू झाले। त्यावेळच्या परिस्थितीमध्ये अखेरचे डायनासोर नाहीसे झाले। त्यानंतर सस्तन प्राण्यांची उत्क्रांती सुरू झाली। आजच्या आधुनिक लेमूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यापासून यावेळी माकडासारखे प्राणी विकसित होऊ लागले। 4 कोटी वर्षापूर्वीच्या कालावधीत आफ्रिकेतील या माकडासारख्या प्राण्यांच्या शेपट्या अतिशय संथ गतीने नाहीशा झाल्या। त्यांच्या शरीरात आणि मेंदूच्या आकारमानात हळूहळू बदल होत होत मानव सदृश्य प्राण्यांचा विकास होऊ लागला। झाडावर राहणाऱ्या माकडापासून कपी आणि मानव अशा दोन भिन्न उत्क्रांतीचे मार्ग निर्माण झाले। मानवाच्या उत्क्रांतीच्या मार्गावर मेंदूच्या आकारमानात वाढ, ताठ चालण्याची प्रवृत्ती, बुद्धीचा विकास अशा बाबींचा विकास होत मानव उत्क्रांत झाले। हा सारा प्रवास सुमारे 7 कोटी वर्षापासून सुरू झाला। मात्र 50,000 वर्षापूर्वी खरा बुद्धिमान मानव निर्माण झाला। दुसरं विधान आहे, सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जाती उद्भव होतो। विधान पुन्हा एकदा ऐका, सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातीभेद किंवा जाती उद्भव होतो। उत्तर, प्रत्येक जाती त्या त्या विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते। तिचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ इत्यादी जातीनिहाय भिन्न असतो। असे सजीव दुसऱ्या जातीतील सजीवांसोबत पुनरुत्पादन करू शकत नाहीत। या दोन्ही भिन्न जातींचा पूर्वज एकच असू शकतो, परंतु काही कारणाने जर या जातीचे 2 गट पडले आणि खूप मोठ्या कालावधीकरिता ते भौगोलिक व पुनरुत्पादनीय दृष्ट्या अलग राहिले तर त्यांच्या अनुवंशिक गुणधर्मात बदल होऊन त्यापासून 2 नव्या जाती बनतात। अशा प्रकारे सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जातीभेद व जाती उद्भव होतो, हे आपल्याला उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करता येते। तिसरं विधान आहे, जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे। विधान पुन्हा एकदा वाचूया, जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे। उत्तर, जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात। काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात। विशेषतः ज्वालामुखीच्या लाव्हात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात। हे सारे अवशेष तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात। त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला
पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्याबद्दल कळू शकते. याशिवाय कार्बनी वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो. भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठराविक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतनजीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत. त्या कालावधीत अनुक्रमे अपृष्ठवंशीय, मत्स्य, उभयचर, सरीसृप, नंतर मध्यजीव महाकल्पात सरीसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांची जीवाश्मे आढळून येतात. उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्मांचा अभ्यास हे महत्त्वाचे अंग आहे. चौथं विधान आहे, पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये भ्रूणविज्ञान विषयक पुरावे दिसून येतात. पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये भ्रूणविज्ञान विषयक पुरावे दिसून येतात. उत्तर मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तनी अशा विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या सर्व प्राण्यांच्या भ्रूणामध्ये बरेच साम्य असते. जसा पुढचा विकास होतो तसे तसे हे साम्य कमी होत जाते. परंतु प्रारंभिक अवस्थेतील दिसून येणारे हे साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. अशा प्रकारे आपल्याला पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये भ्रूणविज्ञान विषयक पुरावे दिसून येताना आढळते. प्रश्न तिसरा आहे, कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. खाली आपल्याला योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहेत, पण त्या अगोदर आपल्याला कंसात काही शब्द दिले आहेत. त्या कंसातील योग्य शब्द योग्य विधानासाठी वापरून आपल्याला दिलेली विधाने पूर्ण करायची आहेत. तर पहिले मी कंसात दिलेले शब्द तुम्हाला वाचन करून दाखवते. पहिला शब्द आहे जनुक, दुसरा शब्द आहे उत्परिवर्तन, तिसरा शब्द आहे स्थानांतरण, चौथा शब्द आहे प्रतिलेखन, पाचवा शब्द आहे क्रमविकास आणि सहावा शब्द आहे आंत्रपुच्छ. हे शब्द आहेत. हे आपल्याला खाली दिलेल्या योग्य विधानासाठी यातला योग्य शब्द वापरायचा आहे. तर यासाठी पहिलं विधान आहे, अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द रीस यांच्या रिकामी जागा सिद्धांतामुळे लक्षात आला. विधान पुन्हा एकदा ऐका. अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द रीस म्हणजे हे एक शास्त्रज्ञ आहे, यांच्या रिकामी जागा सिद्धांतामुळे लक्षात आला. आणि त्याचं उत्तर आहे उत्परिवर्तन. उत्परिवर्तन. तर हे विधान आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे, म्हणून मी पुन्हा वाचते. अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव ह्युगो द रीस यांच्या उत्परिवर्तन या सिद्धांतामुळे लक्षात आला. दुसरं विधान आहे, प्रथिनांची निर्मिती रिकामी जागा मार्फत घडून येते. हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. विधान पुन्हा एकदा लक्षपूर्वक वाचूया. प्रथिनांची निर्मिती रिकामी जागा मार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. उत्तर आहे जनुक. उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. प्रथिनांची निर्मिती जनुकामार्फत घडून येते हे जॉर्ज बिडल व एडवर्ड टेटम यांनी दाखवून दिले. आता आपलं तिसरं विधान आहे, DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे रिकामी जागा म्हणतात. काय विधान? DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे रिकामी जागा म्हणतात. त्याचं उत्तर आहे प्रतिलेखन. हे उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. म्हणून DNA धाग्यावरील माहिती RNA धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे प्रतिलेखन होय. आता आपलं शेवटचं विधान आहे, उत्क्रांती म्हणजेच रिकामी जागा होय. उत्क्रांती म्हणजेच रिकामी जागा होय. उत्तर क्रमविकास. उत्क्रांती म्हणजेच क्रमविकास होय. तर पाचवं विधान आहे, मानवी शरीरात आढळणारे रिकामी जागा हे उत्क्रांतीचा अवशेषात्मक पुरावा आहे. मानवी शरीरात आढळणारे रिकामी जागा हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय. उत्तर आहे आंत्रपुच्छ. तर हे उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे. म्हणून मानवी शरीरात आढळणारे आंत्रपुच्छ हे उत्क्रांतीचा अवशेषागात्मक पुरावा होय.
अशा प्रकारे आपल्याला कंसात दिलेला योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करता येतात. प्रश्न 4 आहे, प्राप्त माहितीच्या आधारे परिच्छेद लिहा. आपल्याला काही माहिती दिली आहे किंवा काही शब्द दिले आहेत, काही सिद्धांत दिले आहेत, त्यावर आधारित आपल्याला छोटासा एक परिच्छेद तयार करायचा आहे. तर आपला पहिला प्रश्न आहे यामध्ये लमार्कवाद. आपल्याला लमार्कवाद यावर आधारित एक परिच्छेद तयार करता येतो. तो उत्तरामध्ये पुढील प्रमाणे. लमार्कवाद यात जीवन बाप्टिस्ट लमार्क या शास्त्रज्ञाने दिलेल्या उत्क्रांतीवरील पुढील 2 सिद्धांताचा समावेश होतो. इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत, इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत, तसेच मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत हे लमार्कवादाचे उदाहरणे आहेत. लमार्क यांच्या मते, म्हणजे लमार्क हे एक शास्त्रज्ञ आहेत, तर लमार्क यांच्या मते उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेत होणारे बदल हे त्या जीवाने केलेल्या प्रयत्नांनी किंवा केलेल्या आळसानुसार होतात. सजीव जो अवयव अधिक क्षमतेने वापरतो त्याची जास्त वाढ व विकास होतो. याला त्यांनी इंद्रियाचा वापर व न वापर असे म्हटले. याची उदाहरणे देण्यासाठी त्यांनी जिराफाची मान सतत ताणली गेल्यामुळे लांब झाली असे म्हटले. तसेच लोहाराचे खांदे बळकट होण्याचे कारण म्हणजे तो सतत घनाचे घाव घालतो व उडणाऱ्या पक्ष्यांचे पंख कमकुवत झाले. उदाहरण शहामृग, इमू, प्राणपक्ष्यांचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले. उदाहरण हंस, बदक, सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. अशा प्रकारे आपल्याला लमार्कवाद यावर आधारित छोटासा परिच्छेद लिहिता येतो. परिच्छेद लिहिण्यासाठी आपल्याला दुसरा प्रश्न दिला आहे किंवा त्यासाठी एक सिद्धांत दिला आहे. तो सिद्धांत आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. तर आता आपल्याला डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत यावर आधारित परिच्छेद लिहायचा आहे. उत्तर: चार्लस डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. चार्लस डार्विन हा एक शास्त्रज्ञ आहे आणि त्याने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यासाठी त्याने विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणावरून सक्षम ते जगतील असे मत मांडले. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करत असतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो. सक्षम जीवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत. जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वतःच्या वेगळ्या वैशिष्ट्यासकट नवीन प्रजाती तयार करतात. हा सिद्धांत ओरिजिन ऑफ स्पेसीज या डार्विनच्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत सर्वसामान्य आहे, कारण निसर्गातील अनेक उदाहरणावरून तो स्पष्ट होतो. अशा प्रकारे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत यावर आधारित आपण परिच्छेद लिहू शकतो. परिच्छेद तयार करण्यासाठी तिसरा प्रश्न आहे भ्रूणविज्ञान. तर आपल्याला आता भ्रूणविज्ञान यावर आधारित परिच्छेद तयार करावे लागेल. उत्तर: भ्रूणविज्ञानात निरनिराळ्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. भ्रूणविज्ञानात निरनिराळ्या भ्रूणांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचे निरीक्षण केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूप साम्य दिसते. जसा तो पुढे विकास होत जातो तसे तसे त्यांच्यातील साम्य कमी कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य पाहता असा अंदाज केला जातो की या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत. भ्रूणविज्ञान अशा रीतीने उत्क्रांतीचा एक पुरावा देते. अशा प्रकारे आपल्याला भ्रूणविज्ञान यावर आधारित परिच्छेद लिहिता येतो. परिच्छेद लिहा यामध्ये चौथा परिच्छेद लिहिण्यासाठी आपल्याला संकल्पना दिली आहे उत्क्रांती. तर आता आपल्याला उत्क्रांती या शब्दावर परिच्छेद तयार करायचा आहे. उत्तर: उत्क्रांती या प्रक्रियेत सजीवामध्ये अत्यंत सावकाश गतीने क्रमिक बदल होत गेला. त्याचप्रमाणे भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे
म्हणजे पण उत्क्रांतीच होय. उत्क्रांतीची ही प्रक्रिया अत्यंत सावकाश होते. त्याला कित्येक कोटी वर्ष लागतात, मात्र त्यातून जीवांचा विकास साधला जातो. उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये अंतराळातील ग्रह ताऱ्यापासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलापर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार केला जातो. उत्क्रांतीमुळे सजीव अत्यंत सक्षम होतात आणि त्यापासून नव्या जीव जाती निर्माण होतात. उत्क्रांती नक्की कशी झाली हे सांगण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. त्यात डार्विन यांचे नैसर्गिक निवड आणि जातीउद्भव हे 2 सिद्धांत जगभरात योग्य मानले जातात. अशा प्रकारे आपल्याला उत्क्रांती यावर परिच्छेद तयार करण्यासाठी 5वा प्रश्न आहे जोडणारे दुवे. तर जोडणारे दुवे यावर आधारित परिच्छेद पुढील प्रमाणे. उत्तर: काही सजीवात अशी शारीरिक लक्षणे असतात की ती लक्षणे 2 वेगवेगळ्या गटातील सजीवात आढळून येतात. 2 वेगवेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरण: पेरिपॅटस. पेरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. ॲनेलिडा व संधिपाद या दोन्ही अपृष्ठवंशीय प्राणीसंघाची वैशिष्ट्ये हा प्राणी दर्शवतो. ॲनेलिडा किंवा वलयी प्राण्याप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव आणि संधिपाद प्राण्याप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था या प्राण्यात आढळते. डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस हा प्राणी आहे. हा प्राणी सरीसृप आणि सस्तन वर्ग यांना जोडणारा दुवा आहे. सरीसृप प्राण्याप्रमाणे हा अंडी घालतो, परंतु सस्तन प्राण्याप्रमाणे याच्यात दुग्धग्रंथी व शरीरातील केस असतात. लंगफिश. लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर या वर्गांना जोडणारा दुवा आहे. तो मासा असूनही फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. जोडणाऱ्या दुव्यावरून उत्क्रांती कशी कशी होत गेली असावी याचा अंदाज आपल्याला करता येतो. अशा प्रकारे जोडणारे दुवे यावर आधारित परिच्छेद तयार करून आपल्याला परिच्छेद तयार करा हा प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न 5वा आहे आनुवंशिकता म्हणजे काय हे सांगून आनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. आनुवंशिकता म्हणजे काय हे आपल्याला पहिले सांगायचं आहे. नंतर आनुवंशिक बदल कसे घडतात हे स्पष्ट करा. तर उत्तर: एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय. पुन्हा एकदा ऐका. एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय. आता आपल्याला बघायचं आहे आनुवंशिक बदल होण्याची कारणे. उत्परिवर्तन. अचानक एखाद्या कारणाने जनक पिढीतील DNA मध्ये बदल घडला तर आनुवंशिक बदल होतात. युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होते, त्यामुळे आनुवंशिक बदल होतात. युग्मके तयार होताना अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत जनुकांची सरमिसळ होत असल्यामुळे आनुवंशिक बदल होतात. त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा आपल्या ऐकण्यात येते की ही मुले आई वडिलांसारखी झाली नाहीत, तोच एक आनुवंशिक बदल असतो. ती हे आपण सांगितलेली ही वरची त्याची कारणे आहेत. प्रश्न 6वा आहे अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा. उत्तर: अवशेषांगे हे सजीवांच्या शरीरातील अवयव ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असून निरुपयोगी असतात. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने ही इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागलेली असतात, परंतु अशी निरुपयोगी इंद्रिये नाहीशी होण्यासाठी हजारो वर्षे लागतात.
एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषांगे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरात उपयुक्त अशा अवयवांच्या स्वरूपात असतात. एका सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करीत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो कार्यरत असतो. आंत्रपुच्छ हे मानवासाठी अवशेषांग आहे, कारण ते मानवी शरीरात निरुपयोगी असते, पण रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे. मानवाला अवशेषांगाच्या स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवू शकतात. अशा प्रकारे आपल्याला अवशेषांगे म्हणजे काय, मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे आणि हीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी उपयुक्त आहेत हे आपल्याला उत्तरामध्ये पाहायला मिळते, वाचायला मिळते. प्रश्न 7वा आहे, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, उत्क्रांतीस अनुवांशिक बदल कसे कारणीभूत ठरतात. प्रश्न काय आहे, उत्क्रांतीस अनुवांशिक बदल कसे कारणीभूत ठरतात. उत्तर, अनुवांशिक गुणधर्म आई वडिलांच्या जनुकातून पुढील पिढीत जात असतात. हे अनुवांशिक गुणधर्म शक्यतो टिकवले जातात. ज्या गुणधर्मामुळे सजीवात परिसराशी अनुकूलन करून राहण्याची क्षमता निर्माण होते, असे गुणधर्म असलेली जनुके नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार पुढच्या पिढीत हस्तांतरित होतात. उत्क्रांतीच्या अतिशय हळूवार चालणाऱ्या प्रक्रियेत चांगली जनुके असलेले सजीव प्रजनन प्रक्रियेतून ते टिकून राहत असतात. ज्यांची जनुके जगण्यासाठी अनुकूल नसतील असे सजीव पृथ्वीवर टिकून राहू शकत नाहीत. उत्क्रांतीच्या चालणाऱ्या प्रक्रियेस अनुवांशिक बदलाचे इंधन असते. अशा प्रकारे उत्क्रांतीस अनुवांशिक बदल कसे कारणीभूत ठरतात हे आपल्याला स्पष्ट करता येते. दुसरा प्रश्न आहे, गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. काय आहे प्रश्न, गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर, प्रथिनांची निर्मिती पुढील टप्प्यात होते. प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण. प्रथिनांची निर्मिती DNA वरील जनुकाच्या संकेतानुसार आणि RNAच्या माध्यमातून होते. यालाच प्रथिन निर्मितीचा सेंट्रल ड्राग्मा असे म्हटले जाते. प्रतिलेखन, तर यातला पहिला मुद्दा आहे प्रतिलेखन. या प्रक्रियेत DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार mRNA तयार होतो. यासाठी DNAचे दोन्ही धागे अलग होतात आणि त्यातील एका धाग्यातील न्यूक्लिओटाइडच्या क्रमवार रचनेनुसार mRNA वर न्यूक्लिओटाइड्सचा पूरक क्रम येतो. DNAतील थायमिनऐवजी mRNAमध्ये युरॅसिलचा अंतर्भाव होतो. त्यामध्ये अंतर्भाव होतो, तो समाविष्ट होतो. त्यामध्ये प्रतिलेखन पेशी केंद्रकात होते. मात्र DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन तयार झालेला mRNA पेशीद्रव्यात येतो. हा संदेश ट्रिप्लेट कोडॉनच्या स्वरूपात असतो. म्हणजेच प्रत्येक अमिनो आम्लाकरिता असलेला संकेत 3 न्यूक्लिओटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतो. दुसरा मुद्दा आहे भाषांतरण. प्रत्येक mRNAमध्ये हजारो कोडॉन असतात. ठराविक कोडॉन ठराविकच अमिनो आम्लाचीच ओळख पटवतात. ही योग्य अशी अमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA करतो. त्याकरिता mRNA वर जसा कोडॉन असतो तसाच त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNA वर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. आता आहे स्थानांतरण. rRNA चे कार्य पुढील प्रमाणे असते. tRNA चे आणलेल्या अमिनो आम्लाची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम पूर्ण करणे. या दरम्यान रायबोझोम mRNA च्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलाच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. अशा प्रकारे गुंतागुंतीची प्रथिने निर्माण होण्याची प्रक्रिया आपल्याला सविस्तर स्पष्ट करता येते. थोडी किचकट आहे, पण अभ्यास केल्यानंतर ती लक्षात येऊन जाते. प्रश्न 3 आहे, उत्क्रांतीचा सिद्धांत सांगून त्यासाठी कोणते पुरावे आहेत ते सांगा. उत्तर, उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार
पहिला सजीव जीवद्रव्याच्या स्वरूपात पृथ्वीवरच्या समुद्रात निर्माण झाला. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार पहिला सजीव जीवद्रव्याच्या स्वरूपात पृथ्वीवरच्या समुद्रात निर्माण झाला. त्यानंतर हजारो वर्षांनी यापासून एकपेशीय सजीव निर्माण झाले. या एकपेशीय सजीवात क्रमवार बदल होत गेले व त्यापासून निरनिराळे जटिल सजीव विकसित झाले. हे सर्व बदल अतिशय हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. हा संपूर्ण कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षांचा आहे. निरनिराळ्या कारणांनी सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी झाल्यामुळे आज दिसणारे अनेक प्रकारचे सजीव पृथ्वी तलावावर अस्तित्वात आले. यामुळेच ही सर्व उत्क्रांतीची प्रक्रिया क्रमविकासाच्या स्वरूपात झाली. हीच संघटनात्मक उत्क्रांती आहे. ही एक संघटनात्मक उत्क्रांती म्हणून ओळखली जाते. यात भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजापासून निरनिराळ्या वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होत गेला. अशा प्रकारे आपल्याला पुराव्यांच्या आधारे उत्क्रांतीचा सिद्धांत स्पष्ट करता येतो. प्रश्न 4 आहे, उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण स्पष्ट करा. उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सोदाहरण विशद करा. उत्तर, निरनिराळ्या सजीवात शरीरातील वैशिष्ट्ये साम्य दाखवतात. उदाहरण, मानवी हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्यात हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत साम्य दिसून येते. बाह्यरूपात यात कोणतेही साम्य दिसून येत नाही. त्यांचा प्रत्येक प्राण्यात उपयोगही वेगवेगळा आहे. तसेच त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु हे हाडातील साम्य त्यांचे पूर्वज समान असावेत याचा पुरावा ठरवू शकते. यालाच शरीरशास्त्रीय पुरावा म्हटले जाते. अशा प्रकारे आपल्याला उत्क्रांतीमध्ये शरीरशास्त्रीय पुराव्यांचे महत्त्व सांगता येते आणि लिहिता येते. प्रश्न 5 आहे, जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर, जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात. जीवाश्म हे पुरातन काळात अस्तित्वात असलेल्या सजीवांचा पुरावा असतात. काही नैसर्गिक आपत्तीमुळे हे जीव त्याच वेळा गाळले जातात. विशेषतः ज्वालामुखीच्या लाव्हात अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात. हे सारे अवशेष तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात. त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्यापासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्याबद्दल कळू शकते. याशिवाय कार्बनी वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो. भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठराविक खोलीवर असतात. अधिक पूर्वीचा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नूतनजीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत. त्या त्या कालावधीत अनुक्रमे अपृष्ठवंशीय, मत्स्य, उभयचर, सरीसृप, नंतर मध्यजीव महाकल्पात सरीसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि सस्तन प्राणी यांची जीवाश्मे आढळून येतात. उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्मांचा अभ्यास हे महत्त्वाचे अंग आहे. अशा प्रकारे आपल्याला जीवाश्म म्हणजे काय आणि उत्क्रांतीसाठी त्याचे पुरावे आपल्याला कसे पूरक ठरतात, कसे फायद्याचे ठरतात हे स्पष्ट करता येते. प्रश्न 6 आहे, सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा. सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा. उत्तर, लेम्यूर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यापासून मानवाचे पूर्वज विकसित झाले. पुढच्या 7 कोटी वर्षात निरनिराळे माकड सदृश प्राणी निर्माण होत गेले. सुमारे 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकड सदृश प्राण्यांच्या शेपट्या नाहीच्या झाल्या. त्यापासून कपी जे एप आणि मानव अशा 2 गटांची स्वतंत्र उत्क्रांती झाली. मेंदूच्या आकारमानात वाढ,
हाताचा अंगठा आणि पंजा यांच्या सुधारणा, 2 पायावर चालणे, पळणे या प्रकारचे बदल होत होत मानव सदृश्य प्राणी निर्माण होऊ लागले. त्यानंतरच्या काळात हे कपीसारखे प्राणी दक्षिण आग्नेय आशियात पोहोचले. त्यांच्यापासून गिबन आणि ओरँगुटान निर्माण झाले. उरलेले हे कपीसदृश प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व कोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती मानवसदृश्य प्राणी निर्माण करण्याकडे झुकली. ऐप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आल्यामुळे त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास झाला. त्यातून ते ताठ उभे राहू लागले, मागचे पाय शरीर तोलू लागले आणि त्यामुळे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश्य प्राणी अस्तित्वात आले. त्यानंतर आदिमानवाच्या निरनिराळ्या जीवाश्मावरून मानवी उत्क्रांतीचा आराखडा तयार झाला. आफ्रिकेतील रामपिथिकस हा ऐप पहिला मानवसदृश्य प्राणी म्हणून नोंद झाली. रामपिथिकस, ऑस्ट्रेलोपिथिकस पहिला कोणता आहे? रामपिथिकस, नंतर आहे ऑस्ट्रेलोपिथिकस, नंतर आहे निअँडरथॉल मानव आणि शेवटी आहे क्रो-मॅग्नॉन मानव. शेवटचा आहे क्रो-मॅग्नॉन मानव. असे मानव उत्क्रांतीमधील महत्त्वाचे टप्पे आहेत. निअँडरथॉल मानव हा पहिला बुद्धिमान मानव म्हणजेच होमो सॅपियन म्हटला जातो. यानंतरच्या उत्क्रांतीमध्ये जीवशास्त्रीय बदल कमी झाले, मात्र सांस्कृतिक बदल झाले. बुद्धिमान मानवाने शेती, पशुपालन, वसाहती वसवणे, कला, इतिहास, शास्त्रे अशा इतर प्राण्यांना जमणार नाहीत त्या बाबी निर्माण केल्या. 200 वर्षापूर्वी मानवाने औद्योगिक समाजाची सुरुवात केली. अशा प्रकारे सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला त्याच्या उत्क्रांतीचा आढावा आपण या उत्तरामध्ये घेतला आहे. अशा प्रकारे आपण अनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.